नमस्कार मित्रांनो, आज 1 एप्रिल म्हणजेच आर्थिक वर्षाचा पहिला दिवस। मग देशभरात 1 एप्रिल पासून लागू होणार 10 मोठे बदल। मग त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। नेमके कोणते बदल होणार आहेत त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। मित्रांनो, 1 एप्रिल 2025 पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस देशभरात अनेक मोठे बदल लागू होणार आहे, ज्याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येकाच्या खिशावर झाल्याचा दिसू शकते। या बदलांमध्ये LPG सिलेंडरच्या किमती, तुमचे बँक खाते, डेबिट कार्ड पासून ते क्रेडिट कार्ड या बाबींचाही समावेश आहे। एवढंच नाही तर महामार्गावर प्रवास करणेही महाग होऊ शकतं, कारण अनेक मार्गावर टोल टॅक्समध्ये वाढ होणार आहे। या बाबतीत आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। या बदलाबद्दल सविस्तर माहिती घेऊ, जेणेकरून तुम्ही वेळेत तयारी करू शकाल। तर मित्रांनो, पहिला जो महत्त्वाचा बदल होणार आहे तो LPG सिलेंडरच्या किमतीत। आज 1 एप्रिल नव्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस। मात्र एप्रिलच्या पहिल्याच दिवशी देशातील जनतेला मोठी गुड न्यूज मिळाली आहे। ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी LPG सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहे। त्यानुसार LPG गॅस सिलेंडरची किंमत आता 45 रुपयांनी स्वस्त झाली आहे। मात्र सिलेंडरच्या किमतीतील ही घट 19 किलोच्या व्यावसायिक गॅससाठी आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। यापूर्वी 1 जानेवारी रोजी व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमती 14.50 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या। आता पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडर 45 रुपयांनी स्वस्त झाल्याने खास करून हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, दुसरा जो बदल आहे तो आहे CNG, PNG आणि ATF। 1 एप्रिल पासून CNG आणि PNGच्या किमती बदलण्याची शक्यता आहे। याचा परिणाम तुमच्या वाहनांच्या इंधनाच्या किमतीवर होऊ शकतो, ज्यामुळे प्रवास खर्चावर परिणाम होईल। यासोबतच एअर टर्बाइन फ्युएलच्या किमती सुद्धा बदलू शकणार आहे। जर ATFच्या किमती वाढल्या तर विमान प्रवास महाग होऊ शकतो। नंतर तिसरा जो बदल होणार आहे तो म्हणजे UPI ID। 1 एप्रिल पासून मोबाईल नंबरशी जोडलेल्या UPI खाती, जी बऱ्याच काळापासून निष्क्रिय आहेत, ती बँक रेकॉर्डमधून काढून टाकली जातील। तुम्ही तुमचे UPI खाते बराच काळ वापरले नसेल तर 1 एप्रिलपासून या सेवा बंद केल्या जाऊ शकतात। अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा UPI ID म्हणजेच पेटीएम, फोनपे, गुगल पे जो ID आहे तो पुन्हा वापरण्यापूर्वी सक्रिय करावा लागणार आहे। मग मित्रांनो, चौथा जो बदल आहे तो रुपे डेबिट कार्डमध्ये। 1 एप्रिलपासून रुपे डेबिट कार्डमध्ये काही मोठे बदल होतील। कार्डधारकांना आता फिटनेस, प्रवास, मनोरंजन आणि वेलनेस सेवांचे फायदे मिळतील। या अंतर्गत दर तिमाहीत 1 मोफत देशांतर्गत लाऊंज भेट, 2 आंतरराष्ट्रीय लाऊंज भेटी आणि अपघात झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक अपघात कव्हर दिले जाईल। याशिवाय कार्डधारकांना दर तिमाहीत मोफत जिम सदस्यत्व देखील मिळेल। मित्रांनो, पाचवा जो बदल होणार आहे तो युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS। 1 एप्रिलपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS लागू होणार आहे। ही योजना ज्या कर्मचाऱ्यांनी याचा पर्याय निवडला आहे त्यांना हमी पेन्शन प्रदान करणार आहे। या योजनेचा पर्याय निवडण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना क्लेम फॉर्म भरावा लागेल। UPSचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 8.5% अतिरिक्त योगदान आणि महागाई भत्ता देखील मिळेल। UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 10,000 रुपये पेन्शन दिले जाईल, जे 10 वर्षाच्या सेवेनंतर मिळू शकते। नंतर 6वा जो बदल होणार आहे तो म्हणजे कर स्लॅबमध्ये म्हणजे टॅक्समध्ये हा बदल होणार आहे। 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन कर स्लॅब अंतर्गत मध्यम वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। नवीन कर स्लॅबनुसार वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आता कर भरावा लागणार नाही। याशिवाय पगारदार कर्मचाऱ्यांना 75,000 रुपयांची मानक वजावट मिळू शकेल, जी त्यांच्या उत्पन्नाच्या 12.75 लाख रुपयांपर्यंत करमुक्त असेल। ही सवलत फक्त नवीन कर पर्याय निवडणाऱ्यांनाच मिळेल। 7वा जो बदल आहे TDS मर्यादेत वाढ। 1 एप्रिलपासून TDS म्हणजे स्रोतावर जो कर वजावट असते त्या मर्यादांमध्ये देखील बदल होणार आहे। आता ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील TDS मर्यादा 1 लाख रुपये करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळेल। याशिवाय भाड्याच्या उत्पन्नावरील सूट मर्यादा देखील 6 लाख रुपयांपर्यंतचे वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे घरमालकांवर आर्थिक भार कमी होऊ शकतो आणि शहरी भागातील भाडे बाजाराला चालना मिळू शकेल।
8वा जो बदल आहे नवीन क्रेडिट कार्ड नियम 1 एप्रिल 2025 पासून क्रेडिट कार्ड नियम देखील बदलतील। उदाहरणार्थ SBIच्या सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डवरील स्विगी रिवॉर्ड्स निम्मे करेल। त्यामुळे ग्राहकांना आता इतके रिवॉर्ड्स पॉईंट मिळणार नाहीत। त्याचप्रमाणे एअर इंडिया सिग्नेचर कार्डवर मिळणारे गुण देखील कमी केले जातील। याशिवाय IDFC फर्स्ट बँक क्लब विस्तारा माइलस्टोनचे फायदे बंद करणार आहे। त्यामुळे ग्राहकांना पूर्वीसारखे फायदे मिळणार नाही। 9वा जो बदल आहे बँक खात्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक सह अनेक बँका 1 एप्रिलपासून किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियम बदलतील। खातेधारकांना त्यांच्या खात्यात किमान शिल्लक ठेवावी लागेल आणि जर शिल्लक कमी असेल तर त्यांना दंड होऊ शकतो। बँक क्षेत्रनिहाय कमी किमान शिल्लक मर्यादा निश्चित करेल। त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील क्रियाकलापांचा मागोवा ठेवावा लागेल। टोल करात वाढ 10वा जो बदल आहे तो टोल करात वाढ। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी 1 एप्रिलपासून टोल कराची दर वाढवण्याची योजना आखत आहे। वृत्तानुसार लखनौ, कानपूर आणि दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवर सारख्या प्रमुख मार्गांवर टोल कर वाढू शकतो। हलक्या वाहनांसाठी ही वाढ 5 रुपयापर्यंत असू शकते तर जड वाहनांसाठी 20 ते 25 रुपये असू शकते। यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवास खर्चाचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे 10 बदल देशभरात या ठिकाणी लागू होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।